माझ्या प्रिय बाळा, तू कसा आहेस? का माझी आठवण काढतोस? तुला कोणतं दुःख तर नाही आहे ना? मला माहीत आहे तू दुःखी आहेस आणि सुखाचा शोध करण्यासाठी धडपडत आहेस आणि त्या सुखाच्या शोधासाठी वणवण फिरत आहेस. तुला सुख हवं आहे, तुला शांती हवी आहे, तुला समृद्धी हवी आहे आणि जीवनामध्ये आनंदी आनंद हवा आहे. परंतु तू काही केला येतच नाही आहे, म्हणून तू माझी आठवण काढत आहेस आणि तुझी आठवण माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी तुझा पिता आहे, आत्मिक पिता. हे बाळ, आज या दिवशी मी तुला काहीतरी संदेश घेऊन आलो आहे. तू तुझे ज्ञानाचे जे तिसरं नेत्र आहे ते उघडे ठेव. मी काही गोष्टी तुला सांगणार आहे की ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये तुला सुखाने, आनंदाने आणि शक्तीने, प्रेमाने भरून टाकतील. दुनियेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितले जात आहे, परंतु मी तुला आज साधारण भाषेमध्ये सांगणार आहे. ज्या सुखाचा, शांतीचा, प्रेमाचा, आनंदाचा तू शोध घेत आहेस ते सर्व काही तुझ्याजवळच आहे बाळा. तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ज्या सुखासाठी तू वणवण फिरत आहे, हे कर, ते कर, ते कर, खूप सारं काही करत आहेस, परंतु तुला सुख मात्र मिळत नाही आहे. हे बघ बाळा, सुख हा भौतिक गोष्टींचा विषय नाही आहे, सुख हा आत्म्याचा विषय आहे. तू शरीर नाही आहे, शरीराला चालविणारी एक चैतन्य शक्ती आहे. आणि तुला माहीत आहे का की तू हा जन्म घेण्या अगोदर खूप सारे जन्म घेतले आहेत. प्रत्येक जन्मामध्ये तुझे आईबाबा वेगळे होते, बहीण भावंडे वेगळी होती, तुझी मुले वेगळी होती, पती पत्नी सर्व काही वेगवेगळे होते. प्रत्येक जन्मामध्ये तू ते सोडत आला आहे. आता ह्या जन्मामध्ये सुद्धा तुला नवीन आईबाबा, नवीन भाऊ बहीण, सर्व काही नवीन नवीन नाती मिळत आहेत. प्रत्येक जन्मामध्ये तू वेगवेगळ्या नात्यांमध्ये गुंतून गेला होता. आता या जन्मामध्ये सुद्धा तू सर्वांमध्ये गुंतत चालला आहे. हीच तर खरी मोहमाया आहे. परंतु हे बाळ, सत्य तर हे आहे की तू शरीर नाही आहेस, तर तू एक आत्मा आहे. ह्या शरीराला चालविणारी तू एक चैतन्य शक्ती आहे. आणि तू हे विसरलास का? तुझ्यामध्ये अपार शक्ती आहे. परंतु झालंय काय, तू एक हाडामासाचं 5 तत्वाचं शरीर एवढंच स्वतःचं अस्तित्व समजू लागला आहेस. त्यामुळे तुझ्यामध्ये असलेली शक्ती संपूर्णपणे क्षीण होत गेली आहे. तुझ्या आत्म्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. तुझ्या आत्म्यामध्ये मन आहे, बुद्धी आहे, त्याच्यामध्ये अपार शक्ती आहे. आणि तुझ्या आत्म्यामध्ये जे तुझे 7 गुण आहेत, ते 7 गुण म्हणजे तुझी 7 शक्ती आहेत. ज्या शांतीसाठी तू सर्वत्र फिरत राहिलास, तीर्थस्थानावर गेला, खूप सारे सत्संग केले, मंदिरामध्ये गेला, परंतु तुला शांती मिळत नाही आहे. तुझं मन काही केल्या शांत होत नाही आहे. जरा शांत हो, जरा स्वतःकडं बघ, आत्मचिंतन कर. आत्मचिंतन करता करता तुझं मन कधी शांत होईल तुला कळणार नाही रे. कारण खरं सांगू, कारण तुझं आत्म्याचं मूळ स्वरूप हे शांत स्वरूप आहे. तुला शांती मिळवण्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही. ती शांती तर तुझ्या आतमध्येच आहे. तुला प्रेम हवं आहे. त्या प्रेम मिळवण्यासाठी तू खूप रडलास. तुझ्या डोळ्यामधून खूप सारे अश्रू बाहेर पडले. त्या प्रेमाच्या शोधासाठी तू धडपडत राहिलास की मला हा प्रेम देईल, मला तो प्रेम देईल, मला ती प्रेम देईल. परंतु तुला प्रेमच मिळालं नाही. पण तू विसरलास काय, हे प्रेम स्वरूप तर तुझं खरं आत्म्याचं स्वरूप आहे. तुझ्या आत्म्यामध्ये प्रेमाची खूप सारी शक्ती आहे. तू जरा आत्मचिंतन कर, ध्यान कर. तुझ्यामध्ये असलेलं प्रेमाचं स्वरूप निखरेल, बाहेर येईल. आणि तुला माहीत आहे का,
ज्यावेळी तू आत्मचिंतन करशील त्यावेळेस तुझं शांतीचं स्वरूप, प्रेमाचं स्वरूप ज्यावेळेस ते प्रखर व्हायला लागेल ना, त्यावेळेस तुझा जो ओरा आहे तो ओरा असं काही ॲट्रॅक्ट करेल की ज्याच्यातून तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद येईल. ज्यावेळेस आत्मस्वरूपामधून तुझं शांतीचं स्वरूप बाहेर पडेल त्यावेळेस तुझ्या आसपास तुझं जे व्हायब्रेशन आहे ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जाईल आणि ज्याच्यातून तुला शांती मिळेल ते सर्व काही तुझ्याकडे ॲट्रॅक्ट होईल, आकर्षित होईल. तू ज्यावेळेस प्रेमस्वरूप समजून तुझं आत्मचिंतन करशील त्यावेळेस तुझ्यामध्ये प्रेम जागृत होईल आणि प्रेमाच्या लहरी संपूर्ण पसरतील आणि संपूर्ण ब्रह्मांडातून तुला प्रेम देणाऱ्याच गोष्टी तुझ्याकडे ॲट्रॅक्ट होतील. सुखाचंही तसंच आहे. तुझ्या आत्म्याचं मूळ स्वरूप आहे सुखस्वरूप. ज्यावेळेस सुखस्वरूपामध्ये स्थित होऊन तू आत्मचिंतन करशील त्यावेळी सुख देणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्याकडे आकर्षित होतील आणि तू जगातील सर्वात जास्त सुखी होशील. तू आत्मशक्ती स्वरूप आहे. ज्यावेळेस तू स्वतःला मी एक शक्तिशाली आत्मा आहे म्हणशील आणि तुझं आत्मचिंतन करशील त्यावेळी आत्म्यामध्ये असलेली शक्ती बाहेर पडेल आणि तुला शक्ती देणाऱ्याच सर्व गोष्टी तुझ्याकडे आकर्षित होतील. तुझं आत्म्याचं मूळ स्वरूप आहे पवित्र स्वरूप. तू ज्यावेळेस म्हणशील की मी पवित्र आत्मा आहे, मी पवित्र आत्मा आहे, त्यावेळी तुझा जो ओरा आहे तो पवित्र होईल आणि तुझ्या पवित्र ओऱ्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू शकत नाही. ना तुला भूत, खेत, पिशाच किंवा निगेटिव्ह कोणत्याही तंत्रमंत्र कोणीही तुझ्यावरती काहीही तुला त्रास देऊ शकत नाही. तू सुरक्षित राहशील. हे तुझं आत्म्याचं मूळ स्वरूप आहे रे बाळा. त्याच्यानंतर ज्या ज्ञानासाठी तू सर्वत्र फिरत आहेस की मला या ठिकाणी ज्ञान मिळेल, मला त्या ठिकाणी ज्ञान मिळेल, परंतु नाही बाळा. तू ज्यावेळेस आत्मचिंतन करशील, मनाला शांत करून एकाग्र होऊन ज्यावेळेस तुझ्या ज्ञानस्वरूपामध्ये स्थित होशील, तुझा आत्म्याचा मूळ गुण शांती ज्ञान आहे, ज्ञानस्वरूप आहे, त्यावेळेस तुझ्यामध्ये असलेलं ज्ञान आपोआपच बाहेर पडायला सुरुवात होईल. म्हणून तू आत्मा ज्ञानस्वरूप आहे. तुला कुठेही जायची गरज नाही. सर्व तुझ्याजवळच आहे. तूच ज्ञानस्वरूप आहे, तुझं आनंद स्वरूप आहे, तुझं प्रेमस्वरूप आहे, तू शक्तिस्वरूप आहे, सुखस्वरूप आहे, पवित्र आहे, शक्तिस्वरूप आहे. सर्व गुण तुझ्यामध्ये आहेत. तू आत्मा सतोगुणी आहे आणि हे तुझे 7 गुणच शक्ती आहेत. आणि ह्या शक्ती तुझ्याबरोबर जर असतील तर तुला आयुष्यामध्ये तुझ्या कोणीही दुःखी करू शकत नाही. तू प्रचंड सुखी आनंदी आत्मा होशील. म्हणून हे बाळा, हे जर तुला तुझं स्वरूप जाणायचं असेल त्यासाठी तू राजयोग मेडिटेशन शिक. राजयोग मेडिटेशनमधून तुला तुझ्या आत्म्याचं स्वरूप जाणता येईल. तुझ्या आत्म्याची तुला ओळख होईल, आत्मप्रचिती होईल, आत्मचिंतनामधून आत्मदर्शन होईल आणि तुला परमात्मा दर्शनसुद्धा होईल. मी तुझा पिता आहे, माझी शक्ती तुला मिळेल. माझी शक्ती जर तुला हवी असेल तर त्यासाठी तुला राजयोग मेडिटेशन करावं लागेल, राजयोग मेडिटेशन शिकावं लागेल. हे बघ बाळ, हा माझा संदेश तुला आहे. हा संदेश तू नक्की पालन करशील आणि तुझ्या आयुष्यामध्ये मला सुख समृद्धी हवी आहे. कारण माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, कारण तूही माझ्यावरती खूप प्रेम करतोस आणि म्हणून हे ईश्वर म्हणून सतत मला हाक मारत असतोस की मला माझं गारानं ऐक, माझ्यासाठी धावून ये. हे ईश्वरा, तू सर्व काही आहेस, तू मला मार्ग दाखव, तूच माझा दाता आहेस, तूच माझा पिता आहेस. आत्तापर्यंत मला किती वेळा तू बोलवलंस आणि तुझी मला दया आली, तुझ्यावरती मला प्रेम करावंसं वाटलं आणि मला असं वाटलं की माझं बाळ हे कुठंतरी भरकटलं आहे, त्याला मार्ग सापडत नाही आहे. मग त्याला मार्ग सांगण्यासाठी मी आज तुझ्याजवळ आलो आहे बाळा. माझा हा संदेश स्वीकार कर आणि तुझं आयुष्य आनंदानं, प्रेमानं, सुखानं, समृद्धीनं भरून टाक. हाच तुझा पिता ईश्वर तुला संदेश घेऊन आला आहे. तर या ठिकाणी आता मी हा संदेश माझा तुझ्यापर्यंत पोहोचला आहे अशी इच्छा मनामध्ये ठेवतो.
तुला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा परमपिता परमात्म्याचा वरदहस्त सदैव तुझ्या पाठीशी राहील. तू प्रगती कर, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.